मोठं हे शिकाऱ्यासाठी असं म्हणजे गुहे टाईप केलेले आहे. आतमध्ये पण जागा आहे. हे आहे तोरणाचं झाड आणि हा आहे आपला गोल आंबा. बारक्या बारक्या कैऱ्या लागल्यात, बारक्या नाही बऱ्यापैकी लागल्या आहेत. हे बघा आंबे. आणि मी आता डंबिवली आंब्याशी आलोय, डोंगराजवळ, ज्याला आम्ही लहानपणापासून डोंगर म्हणत आलोय. आता मी ही फुलं काढणार आहे. किती शांतता आहे. कोंबड्या आल्यात वाटतं पाण्यावरती. आणि हा आपला डंबिवला आंबा. नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श यूट्यूब चॅनल ते आपल्या सांगते पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. कालच आपली दादरची वार्षिक यात्रा जी दरवर्षी असते ती पार पडली. खूप एकदम जोरात, एकदम धमाक्यात मस्त वाटलं. यात्रेला पण थोडीशी गर्दी कमी होती कारण काल असं वातावरण पण होतं ते एकदम जरा पावसाचं होतं. दुपारी थोडासा पाऊस पडला, त्याच्यामुळे पण असं वाटलेलं की संध्याकाळपर्यंत खूप पाऊस पडेल. मी पण काल संध्याकाळी गेलेलो मंदिरात, तेव्हा पण थोडासा शिंतोडत होता, पण काही पाऊस आला नाही. नाहीतर सगळ्यांची तांदळाचं वाट लागली असते कारण दुकानं वगैरे बसतात. पालखीचा छबेना असतो, तो पण काय पावसातनं करायला जमला नसता. पण नशिबाने देवाच्या कृपेने काल काय पाऊस आला नाही. पण यात्रा मात्र चांगली एकदम जोरात झाली. तो पण आपला ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे. सो त्याला पण जसं इतर व्हिडिओला प्रेम दिलं तसंच त्या व्हिडिओला देखील खूप भरभरून प्रेम द्या. चला बघूया. मी आता वाड्याकडे चाललो आहे कारण आपल्याकडे आंब्यांचं सीझन चालू झाले आणि आंबे नाही म्हणजे आंब्यांचं म्हणजे पूर्ण एकदा आंबे पिकायला लागलेत, पण कैऱ्या झाल्यात बऱ्यापैकी. तर उद्या मी आता जातो मुंबईला, तर म्हटलं गावावरून काहीतरी न्यायला पाहिजे ना. आता कोकणी माणूस म्हटल्यावरती कोकणी मेवा नाही राहणार, नाही तर काय राहणार. तर बघूया, आंबे, करवंद आणि आपल्या कुड्याची फुलं भाजीसाठी न्यायला जमली तर ती नेऊया. अजून जर तुम्हाला कोणत्या आपल्या रानभाज्या ज्या मे महिन्यात आपल्या रानात भेटतात त्या जर कोणाला काय माहीत असले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजेच पुढच्या वेळेला जेव्हा मी कधी पण ह्या सीझनला ह्या वेळेत येईल तेव्हा ती भाजी शोधण्याचा प्रयत्न करीन. चला बघूया आपला वाडा. खूप दिवसांनी जातोय. लास्ट टाइम तरी कधी म्हणजे 2-4 म्हणजे वर्षापूर्वीच गेलेलो, भावासोबतच गेलेलो. त्याचा आपला ब्लॉग मी चॅनलवरती टाकलेला आहे, तो पण सगळ्यांनी बघा. मे महिन्यात रानात फिरायचं म्हटलं तर उन्हाचाच प्रॉब्लेम असतो, नाहीतर काय वाटत नाही. ऊन आणि आपल्याकडं फेमस असणारी कोवली, ज्याला काही ठिकाणी चिंच पण असं म्हणतात. तर ते दोन गोष्टींचा वैताग येतो थोडासा. बाकी सगळं ठीक आहे. पाणी पियाला जर ताण वगैरे लागली तर आपल्या रानांमध्ये पाणवठा असतो, जसं की आमच्या इकडे आहे भिलतो, ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पण भरपूर झाले. जी मी आता आवाज काढला त्याला उकारी असं म्हणतात आमच्याकडं. म्हणजे तसं जर एकटा किंवा असे 1-2 जण फिरत असते रानात ना, तर समोर काय प्राणी वगैरे म्हणजे असा वाघ वगैरे येऊ नये त्यांच्यासाठी. आता आमच्याकडे वाघ वगैरे आहेत, तुमच्याकडे आहेत का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या घरातूनच कुत्री किती पळवतात बिबट्या, वाघ. आणि आमच्याकडं शिमग्यात म्हणजे आपल्या काळभैरव ग्रामदेवताचा, आपलं जे ग्रामदैवत आहे काळभैरव, त्याचा जेव्हा छबेना असतो तेव्हा आमच्या वाडीतल्या पोरांना वगैरे कोणाला कोणातरी नक्की त्या दिवशी छबेनाच्या दिवशी वाघ हा दिसतोच. तर ह्या वेळेला काय माहीत नव्हतं, ह्यावेळेला मी नव्हतो, नाही तर गेल्या वेळेला मी छबेनेला होतो. त्या दिवशी पोरांनी बघितलेलं, समीरदा, अमित वगैरे यांनी बघितलेला. करवंद पण आलेत छोटी. खूप दिवसांनी जातोय, एकदम भारी वाटते. मला सगळीकडे गवत आहे. कुलं लागले. हे बघा, हे आहे तोरणाचं झाड. त्याला तोरणं बोलतात, पण ती अजून तोरणं काही लागलेली नाहीत. झाड एकदम छोटं आहे. त्याची फळं म्हणजे तोरणं पण एकदम लहान असतात, करवंदापेक्षा पण ती भारी लागतात. तर हे मित्रांनो आपल्या गावचं म्हणजे आपल्या कोकणातलं चिंच आहे.
अशी दोन प्रकारची चिंच असतं, हे एक आणि दुसरं खायचं आहे. हे खायचं नसतं, हे जर अंगाला लागलं ना तर एवढं भारी वाटतं ना, काय विचारू नका. मित्रांनो, या फळांना तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा किती आहेत, भरपूर आहेत. जर मे बी एक 50-60% लोकांना समजलं असेल या फळाचं नाव काय आणि या फळाचा उपयोग कधी करतात ते. हा आपला गोल आंबा, बारक्या कैऱ्या लागल्यात, बारक्या नाहीत बऱ्यापैकी लागल्या आहेत. हा पूर्ण गोल दिसतो, पण जरा ते मधनं थोडंसं खळसलेलं आहे फाट्यांसाठी, त्याच्यामुळे थोडासा त्याचा आकार जरा विस्कटला आहे. ही आमच्या गावातल्या माणसांची, म्हणजे आपल्या कोकणातल्या माणसांची अशी कामं असतात मे महिन्यात, फाटी बिटी गोळा करायची. पण आता पावसाळा येतोय तर त्याच्यासाठीच पावसाळ्याची तयारी अशी करतात माणसं उन्हातनं वगैरे. आणि अशी इकडं शेतीसाठी दाढी जाळतात. हे बघा आंबे इकडे आहेत, थोडे इकडे वरती आहेत. काय कमी घ्यायचं नाव घेत नाही. 5 वाजे आले तरी पण खूप ऊन आहे. मे महिन्याकडे आपल्याकडे असंच असतं, मे महिना एप्रिल मे महिना. अजून 2 महिने बघायचं, सगळं जेवढं सुकलेलं राहणार ते पूर्ण हिरवगार असं झालेलं असेल आणि सगळीकडनं म्हणजे असे पाण्याचा खळखळ आवाज येत असेल मस्तपैकी. आणि तेव्हा आंबे वगैरे भेटत नाही, तेव्हा भेटतं म्हणजे आपले खाटुवे, खेकडी, आलबी, हाय जाम भारी वाटतं. तेव्हा पण मी तुम्हाला आपल्या वाड्याकडचा नजारा दाखवणार आहे. आंबे यावर्षी बऱ्यापैकी आलेले आहेत. मध्ये थोडंसं आभरण होतं आणि मागे एकदा रामनवमीच्या टायमात आपल्या इकडे पाऊस पण पडला, तेव्हा वाटलं की आंबे काय वर्षी जास्त भेटणार नाही, तरी पण बऱ्यापैकी आलेले आहेत. मित्रांनो, हे आपलं माडाचं झाड आहे, बघा किती मोठं झालंय. 2 होती, एक ते लास्ट टाइम इथला आंबा एक तोडलेला, हा आहे आपल्या डंबीवरचा आंबा, जिथे डंबीवला देव आहे त्याच्या बुंदामध्ये, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळीकडे एकदम ओसाड जंगल झाले. अजून 2 महिन्याने पूर्ण एकदम गच्च भरलेलं असणार आहे, कारण आपल्याकडे 2 महिन्यानं सुरुवात होणार आहे पावसाळा. आणि मी आता डंबिवल्या आंब्याशी आलोय, डोंगराजवळ, ज्याला आम्ही लहानपणापासून डोंगर म्हणत आलोय. मित्रांनो, आणि मला ही फुलं भेटलीत. जरा सांगा मला ह्या फुलांचं नाव काय कमेंट बॉक्समध्ये, कारण साहजिकच कोकणी माणूस लगेच ओळखेल. आता जी मुंबईला राहणारी आहेत त्या माणसाला लगेच समजता येणार नाही, तरी पण आठवण्याचा प्रयत्न करा. जर आठवलं तर नक्की कळवा मला. आणि आता मी ही फुलं काढणार आहे. चलो. आणि इथं आपल्या चिवताईचं घरटं मला भेटलंय, छोटंसंच आहे. एवढीशी आपली लहानशी चिमणी चिवताई, बघा कसं भारी घरटं बांधते ना. त्यांनी इंजिनिअरिंग केलेली ना, काय डिग्री वगैरे कोणती घेतलेली. आणि
आपण माणसं डिग्री आणि इंजिनियर, आर्किटेक्चर, इंटेरियर डिझाईन एवढं करून सुद्धा एकदम परफेक्ट घर आपण बांधू शकत नाही. आणि एवढूशा मुख्य जीवाला बघा कसं बांधता येतं. बघा मित्रांनो किती आंबे लागलेत, बापरे एवढा भर, एकदम भारी सॉलिड यार. आय हाय. इकडे पण बघा किती वरती आंबे आहेत, हे दिसणार नाहीत तुम्हाला. बघा किती टॅम टॅम दिसत आहेत. एवढे आंबे मी काढलेत, जास्त नाही काढले कारण ह्याला एकदम जड होतात. बघा किती मोठे आहेत. तर माझं आता मेन काम होतं ते झाले, आंबे काढून झालेत, फुलं काढून झालेत. आता आपण जाऊयावरती पाण्यावरती. मला पण काम गरम झालं आणि चिकन खडे पण लागलेत वरती. मस्त की पाण्याशी जाऊन जरा पाणी पिऊया आणि साफसफाई सगळी करून म्हणजे चिकन खडे वगैरे काढून घरी जाऊया. हा आपला डंबिवला आंबा आणि त्याच्या खाली असणारा डंबिवलावरचा देव. असे आपले राखणदार रानात जागोजागी बसलेले असतात आपली राखण करण्यासाठी. ते असतात म्हणून आम्हाला कसं पण आणि कधी फिरायला काय वाटत नाही. कोंबड्या आल्यात वाटतं पाण्यावरती. आणि मित्रांनो हे आहे आपलं भेलको. बघा पाणी कमी झालंय. किती शांतता आहे. आणि इथं काहीतरी अशी जागा केलेली आहे थोडीशी. हे बघा बहुतेक मला वाटतं हे शिकाऱ्यासाठी असावं, म्हणजे बंदूक घेऊन बसणाऱ्यांसाठी असावं. मला पण काय माहीत नाही. जर कोणाला काही समजलं असेल कशासाठी करतात तर मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम गुहे टाईप केलेले आहे, आतमध्ये पण जागा आहे. आपला पाणवठा गुरांसाठी बघा इकडं आहे. माती वगैरे पालापाचोळा पडून खराब झाला आहे. आणि हा पिण्यासाठी आहे, तो पण खराब झाला आहे. चला मित्रांनो जाऊया आता आपण घरी. कुलं पण लागलेत मस्तपैकी, गरम पण खूप झालंय आणि नंतर तर काय विचारायच नको. चावायला लागले तर टाइम पण संध्याकाळचा झाला. परत येऊया पुढच्या वर्षी.